कोल्हापूरच्या दक्षिण पूर्व बाजूला साधारण 25 किलोमीटर अंतरावर हुपरी हे गाव वसलेले आहे. ग्रामदैवत श्री अंबाबाईवर सर्व गावकऱ्यांची श्रद्धा आहे. या गावात प्रामुख्याने चांदीचा व्यवसाय चालतो. येथील चांदीचे दागिने सर्व देशात प्रसिद्ध आहेत. चिटणीस चौक हा गावातील प्रमुख चौक आहे. गावाशेजारी साखर कारखाना आहे. श्री पैसाफंड शेतकरी सहकारी बँक ही गावची प्रमुख अर्थवाहिनी आहे. हिरा चित्रपटगृह हा प्रत्येक गावकऱ्याच्या अभिमानाचा विषय आहे. रयत शिक्षण संस्थेची विद्यालये सर्व गावकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहेत. गावाशेजारीच कागल पंचतारांकित MIDC आहे. गावाच्या मध्यभागी हुतात्मा स्मारक आहे. स्मारकाच्या मध्ये छत्रपती शाहूंच्या नावाचे ग्रंथालय आहे. त्याला लागून स्मारकाचे भव्य मैदान आहे. एकंदरीत गावाची लोकसंख्या या सर्व वैशिष्ट्यामुळे रोज वाढत आहे. लोकसंख्या वाढली की काही सामाजिक प्रश्न निर्माण होतात व या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी काही लोकसेवक निर्माण होत असतात. हुपरीमध्ये देखील असा प्रसिद्धीपासून दूर असा एक लोकसेवक आहे. त्याचे नाव आहे पिंटू उर्फ प्रमोद पुरंदर गाठ. पिंटू गाटांच्या सामाजिक कार्याची सुरुवात झाली ती हुपरी ते श्री क्षेत्र गणपतीपुळे अशी पायी दिंडी त्यांनी आयोजित केली तेव्हापासून. सुरुवातीला या दिंडीमध्ये थोडी असणारी भाविकांची संख्या नंतर वाढत गेली. ही पायी दिंडी गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. त्यानंतर पिंटू गाठ यांनी हुपरी गावचा मानबिंदू असणारा चिटणीस चौक याचे नूतनीकरण करण्याचा निर्णय घेतला. लोकवर्गणीतून त्यांनी आवश्यक रक्कम उभी केली आणि चिटणीस चौकाचा कायापालट केला. यानंतर पिंटू गाठ यांनी गावामध्ये असणाऱ्या थोर व्यक्तींच्या पुतळ्यांची दैनिक स्वच्छता सुरू केली. पहाटे 5 वाजता सुरू करून साधारण 6 वाजेपर्यंत ही स्वच्छता पूर्ण होते. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, नेताजी सुभाषचंद्र बोस, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यासारख्या महान व्यक्तींच्या पुतळ्यांचा समावेश होतो. कालांतराने ज्या त्या भागातील जागरूक नागरिकांनी या पुतळ्यांच्या स्वच्छतेची जबाबदारी स्वतः स्वीकारली आहे. पिंटू गाटांनी त्यानंतर एक मोठा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला. तो म्हणजे सर्व हुपरीकरांना वाजवी दरात शुद्ध पेयजल पुरवठा करणे. यासाठी त्यांनी बरीच लोकवर्गणी उभी केली. समाजातील दानशूर व्यक्तींनी यात त्यांना मोठे सहाय्य केले. 5 रुपयात 20 लिटर शुद्ध पाणी वेंडिंग मशीनद्वारे लोकांना मिळू लागले. एवढे झाल्यावर प्रमोदराव स्वस्थ बसले नाहीत. त्यांचा पुढचा प्रोजेक्ट होता आजारी लोकांना त्यांच्या उपचाराच्या दरम्यान वॉकर, टेम्पररी टॉयलेट व इतर उपकरणे स्वस्तात उपलब्ध करून देणे. यासाठी त्यांना समाजातून जागा व निधी उपलब्ध झाला. समाजाला उपयोगी पडणारा हा फार महत्त्वाचा प्रकल्प आहे. योग्य सहकार्यांशिवाय असे उपक्रम होत नाहीत. त्यामुळे त्यांच्या सहकार्यांचे मत त्यांच्याबद्दल काय आहे हे ऐकूया. मी 8 जण सोबत होतो, खंबीरपणे होतो. तिने पूर्ण ह्याच्यात गेले तरी पण आम्ही परत नवीन मंडळ तयार केलं. त्यांची म्हणजे नाव म्हणलं मी अनिल वेंडे, अक्षय खुडे, राहुल पाटील, निलेश चौगले, किरण माळी, रोहित पाटील, प्रवीण चौगले हे आम्ही 7-8 जण होतो पहिल्यापासून आतापर्यंत. पुढे पण राहणार, इथून पुढे काय मागे आहेत त्याच्या पाठीशीच आहे. हुपरीमधील रयत शिक्षण संस्थेचे लक्ष्मीदेव गर्ल्स स्कूल हे माळावर स्कूल आहे. गावातील मुलींना हे घरापासून स्कूलचे अंतर फार लांब पडते. यासाठी पिंटू गाटांच्या डोक्यात एक कल्पना आली. हुपरी गाव भाग ते स्कूल अशी ने-आण करणारी ई-रिक्षा चालू करण्याचा त्यांचा विचार होता. नुसता विचार करून पिंटू गाठ थांबले नाही, तर त्यांनी ही समाजातील मदत मिळवून ई-रिक्षा चालू केली आहे. महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय उत्सव म्हणजे गणेश चतुर्थी होय. गणेश विसर्जनाच्या वेळी प्लास्टर ऑफ पॅरिसचे पाण्यामध्ये लवकर विघटन होत नाही, पाण्याचे प्रदूषणही होते. त्यावर उपाय म्हणून पिंटू गाठ गणेशोत्सव काळात इको फ्रेंडली अशा मातीच्या गणेश मूर्ती ना नफा ना तोटा या तत्वावर विक्री करतात. त्याला देखील नागरिकांचा चांगला प्रतिसाद आहे. समाजामध्ये काही वृद्ध, निराधार व निराश्रित असे ज्येष्ठ नागरिक असतात. शरीर थकल्यामुळे ते काही काम करू शकत नाही. अशा वृद्ध व निराधार व्यक्तींची पिंटू गाठ यांनी यादी तयार केली. त्या निराधारांना 2 वेळचे जेवणही मिळणे अवघड होते. त्यासाठी पिंटू गाटांनी समाजाकडे अन्नदान करण्याची मागणी केली. समाजाचाही पिंटूवर पूर्ण विश्वास असल्यामुळे त्यांना कोणतीही अडचण आली नाही. जबाबदार व समंजस अशा नागरिकांनी पिंटू गाटांच्या माध्यमातून हे अन्नदान सुरू केले. पिंटू गाठ त्या वृद्धांना आता रोज जेवणाचे डबे पुरवतात. सार्वजनिक जीवन जगताना महिलांना येणाऱ्या अडचणी आता पिंटूच्या लक्षात येऊ लागल्या. पुरुषप्रधान समाजात पुरुषांना मलमूत्र विसर्जन करण्याच्या अनेक सोयी उपलब्ध आहेत, परंतु महिलांसाठी अशी कोणतीही सोयी उपलब्ध नाही. हुपरीमध्ये बुधवार व शनिवार असे 2 आठवडी बाजार भरतात. बाहेर गावाहून आपला माल विक्री करण्यासाठी येणाऱ्या महिला व बाजार करण्यासाठी येणाऱ्या महिला यांच्यासाठी पिंटू गाटांनी फिरते सुलभ शौचालय सुरू करण्याचा निर्णय घेतला. पुन्हा समाजातील दानशूर व्यक्तींकडून आर्थिक सहाय्य घेऊन त्यांनी फिरते सुलभ शौचालय सुरू केले. हुपरीत ही गाडी असतेच, परंतु हुपरीच्या आसपासच्या खेड्यातही ही सुविधा त्यांनी उपलब्ध करून देऊन अनेक महिलांचे आशीर्वाद घेतले आहेत. जी गाडी घेतली आहे ते 1 नंबर काम झाले. त्यासाठी आमचे जे व्यापारी लोक येतात, परगावची येतात, गावातली येतात. मग इतर वेळेला समजा जर शौचालय आलं किंवा लघवीचा त्रास कोणाला असला तर ते तिथं गाडी असल्यामुळे त्याचा अतिशय उपयोग होतोय.
म्हणजे ज्या वेळेला आपल्याला शौचाला आलं किंवा लघवीला आलं तर ते माणूस किंवा महिला पटकन जाऊन तिथं आपलं प्रातिविधी आवरू शकतोय आणि परत आपल्या आपल्या बाजारात जाऊ शकतोय. त्याच्यामुळं ज्यांना खरोखर मूतखड्याचा त्रास आहे किंवा शौचाचा त्रास आहे ते अशा जागी खूप उपयोगी पडतं आहे आणि ते खरोखर एक चांगली गोष्ट आहे. बुधवार आणि शनिवार बाजार हे हुपरीमध्ये जरी असतंय तरी पण बाहेरच्या बाजारात पण आसपासच्या तळंगी म्हणा कोडोली म्हणा इथं पण तिने लावावं आणि ती खरोखर एक माणुसकीचं दर्शन तिने घडवलेलं आहे. याबद्दल या प्रकल्पाचे देणगीदार श्री सागरजी गाठ यांचे मत आपण ऐकू. पिंटू तसं आम्हाने प्रथम एक सुलभ शौचालय ह्या विषयावर एक सामाजिक बांधिलकी ह्या विषयावर माझ्याशी चर्चा करण्यासाठी आले. त्यांची एक इच्छा होती की स्त्रियांसाठी जे अडचणी होत्या शनिवारचा आठवडा बाजार त्यासाठी त्यांच्या उपाययोजना करण्यासाठी त्यावर काहीतरी कार्य करण्यासाठी त्या विषयावर माझ्याकडे आले आणि त्यांचा जो प्रस्ताव होता ते मला अगदी छान वाटला. त्याची आधीची सामाजिक बांधिलकी सामाजिक कार्य हे अगदीच चांगलं होते. त्यामुळं त्यांना देणगी द्यावं आणि ही देणगी योग्य मार्गी जाणार हे मला खात्रीशीर माहीत असल्यामुळे मी त्यांना त्या प्रस्तावाला मला प्रस्ताव मान्य केला आणि मी त्याला भरवू अशी रक्कम दिली. वाढत्या उद्योगाबरोबर हुपरीची लोकसंख्या व विस्तार वाढत चालला आहे. त्यामुळे गावाच्या मध्यभागी असणारी स्मशानभूमी काही उपनगरांना फार लांब पडते. त्यामुळे गावासाठी एका शववाहिकेची फार गरज होती. पुन्हा पिंटू गाठ यांनी सर्व प्रकारची माहिती घेऊन कष्ट करून आणि समाजातून रक्कम जमा करून शववाहिनी सुरू केली. परंतु त्याला शववाहिनी असे न म्हणता स्वर्गरथ असे सार्थ नाव त्यांनी दिले आहे. सध्याच्या कोविड-19च्या भीषण काळात या स्वर्गरथाचा हुपरीकरांना फार लाभ झाला आहे. 2019मध्ये कोल्हापूर जिल्ह्यात मोठा महापूर आला. त्या काळात पूरग्रस्तांसाठी सर्व सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला. पिंटू गाठही त्यात मागे राहिलेले नाहीत. पूरग्रस्तांना लागेल ती मदत व धान्य वाटप तसेच दैनंदिन गरजेच्या वस्तू त्यांनी पुरवल्या आहेत. सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात सरकारने लॉकडाऊन घोषित केला. या लॉकडाऊनच्या काळात मुलामुलींच्या शाळा बंद झाल्या. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या जिगरबाज मावळ्यांच्या इतिहासाची माहिती सर्वांना व्हावी यासाठी त्यांनी स्वराज्याचे शिलेदार ही प्रमुख 100 मावळ्यांची माहिती असलेली लेखमाला ऑनलाईन सुरू केली. त्याचा निकाल लागून बक्षीस समारंभही पार पडला. कोविड-19च्या या संकट काळात जे लोक कोरोनामुळे मयत झाले त्यांचे अंत्यविधी करणे हा अत्यंत गंभीर विषय झाला होता. पिंटू गाठ यांनी आपल्या सहकाऱ्यांसह PPE किट घालून त्यांनी कित्येक मृतदेहांचे अंतिम संस्कार पार पाडले आहेत. श्री सिद्धिविनायक बहुउद्देशीय सेवा संस्था हुपरी या संस्थेच्या माध्यमातून अनेक उपक्रम ते पार पाडत आहेत. हे सर्व करताना पिंटू गाठांच्या कुटुंबातील सदस्यांचे मत त्यांच्याबद्दल काय आहे हे आपण ऐकूया. प्रमोद पुरंदर गाठ हे आमचे भाऊ आहेत. ते दुकान मेन तो दोन्ही दुकानात असतोय. माझ्यावर साईड इफेक्ट म्हणजे दुकानात जर गर्दी वगैरे असली किंवा मालवाहतूक गाडी आली चिडचिडपणा होतोय थोडा वेळ तर ते आणि म्हणजे इकडे तिकडे लोकांच्या आम्ही कार्यात योग्य आहे चांगला आहे हे सांगितल्यानंतर ते मनाला बरं वाटतं आहे. केलेल्या कार्याचं फळ योग्य मिळते असं मनाला वाटते. माझे मिस्टर सामाजिक काम करायला त्याचा अभिमान पण आहेच, पण त्यांना वैयक्तिकरित्या पण खूप म्हणजे त्यांना त्रास पण होतो की लोक पुढं चांगलं म्हणतात आणि माघारी नावं ठेवण्याचं जास्त कारण त्यांना त्रास होते. मग असं सामाजिक काम करण्यात काहीच मला पण प्रॉब्लेम नाही. त्यांना पण समाधान मिळतं ह्यात मला पण समाधान आहे. घरात पण सगळं बघतात त्यांनी. व्यवसायाकडे लक्ष आहे, मुलांच्याकडे लक्ष आहे त्यांचं. सगळ्या गोष्टीत त्यांचं पूर्ण लक्ष करत त्यांनी समाजात काम करायला लागलं त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे. काही नाही, जरासं समाजसेवेचं काम जरासं कमी करावं. प्रमाण म्हणजे पूर्णच बंद करायला पाहिजे असं काही नाही, पण थोड्याफार प्रमाणात जरासं त्यांनी समाजकार्यापासून जरासं बाजूला होऊन पण घराकडे पण जरासं लक्ष द्यायचं. पिंटू गाठ आमचा पुतण्या आहे. काम करायला ते व्यवस्थित करायला चांगलं करायला घरात वेळ देऊन सगळं ते व्यवस्थित करतो. आई वडिलांची सेवा करू, आमची सेवा करू, सगळे व्यवस्थित. प्रमोद उर्फ पिंटू गाठ यांनी सर्वच समाजकार्ये केलेली आहेत, परंतु
पिंटूला सुद्धा स्वतःचे कुटुंब आहे. तो सुद्धा कुणाचा तरी मुलगा आहे, कुणाचा भाऊ आहे, पती आहे व पिता आहे. स्वतःच्या घरच्या देखील त्याला काही जबाबदाऱ्या आहेत. आपल्या कुटुंबियांसोबत सुद्धा त्याने काही वेळ घालवला पाहिजे. पिढीजात किराणा दुकान व चांदीचा व्यवसाय आहे, तो सांभाळला पाहिजे. माणसे संपून जातात पण सामाजिक प्रश्न संपत नाहीत. जितके प्रश्न संपू त्याच्या दुप्पट प्रश्न पुन्हा उभे राहतात. अर्थात पिंटूंचा तेजोभंग करण्याची इच्छा नाही, पण स्वतःचे आयुष्य संतुलित पद्धतीने त्याने जगले पाहिजे असे वाटते. समाजसेवा सर्वजण करतात, पण अशा पद्धतीने समाजाकडून स्वतःला काही न घेता समाजातून घेतलेले समाजालाच परत करणारे पिंटू गाठ यांच्यासारखे लोकसेवक सध्या दुर्मिळ आहेत. अशा या लोकसेवकाला पुढेही सुयश मिळो हीच आई अंबाबाई चरणी प्रार्थना.